स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत UV स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PMP चषक 2025 या टेनिस क्रिकेट स्पर्धा गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहेत। बुधवारपासून दिनांक 19 फेब्रुवारी कुरुळ येथील आझाद मैदानात या स्पर्धेचा थरार पाहावयास मिळत आहे। ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रविवारी 23 फेब्रुवारीला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे। त्यामुळे कोण ठरणार PMP चषकाचा मानकरी याकडे प्रेक्षकांसह जिल्ह्यातील तमाम क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले असून उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे। शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। तिसऱ्या दिवशी कुरुळ येथील ग्रामस्थांच्या हस्ते आणि चौथ्या दिवशी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग मधील नामांकित डॉक्टर राजेंद्र चांदोरकर, डॉक्टर गणेश गवळी आणि डॉक्टर साबू यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले। अलिबाग फोटोग्राफर्स व अलिबागचे कलाकार यांच्यामध्ये चौथ्या दिवसाचा प्रदर्शनीय सामना झाला। त्यात कलाकार संघाने बाजी मारली। अलिबाग, मुरुड व रोहा तालुक्यातील 24 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला 5 लाख रोख व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 3 लाख रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाला 2 लाख रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे। उत्कृष्ट गोलंदाज यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत। एक 4 चाकी, 2 आकर्षक दुचाकी व इतर विविध आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत। त्यामुळे शेवटच्या दिवशी होणाऱ्या सामन्यात PMP चषक 2025 चा मानकरी कोण ठरणार याकडे लक्ष लागून राहिले। खेळाडूंना असा अनुभव येतो की ते IPL, ICL खेळतायत आणि खूप प्रोफेशनल पद्धतीने मॅच होत आहे। प्रेक्षकांनाही वेगळा अनुभव येतो। कुरुळचे आझाद मैदान हे टेनिससाठी योग्य मैदान आहे। ज्या पद्धतीने कमिटी आयोजन करते, रोजचे हजारो प्रेक्षक मैदानावर मॅच बघण्यासाठी तसेच सोशल मीडियावर बघत असतात, त्यामुळे प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे। स्थानिक खेळाडूंना संधी मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे भूमिपुत्रासाठी लढलेत। त्याचप्रमाणे आम्ही देखील चळवळीतील मावळे असल्याचे शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कुरुळ येथे सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर चांदोरकर। आज येथे PMP चषक क्रिकेट स्पर्धा चालू आहेत। सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा चालू आहे। मला असं वाटतं आता दुसरं वर्ष चालू आहे आणि ज्या उत्साहात या स्पर्धा चालू आहेत त्या अतिशय उल्लेखनीय आहेत किंवा अवर्णनीय आहेत। मला असं वाटतं या स्पर्धेचा ग्राफ हा वर्षानुवर्ष असा वाढतच राहील। म्हणजे ह्या दुसऱ्या वर्षी जर एवढी उत्सुकता लागून राहिली आहे तर पुढील अनेक वर्षामध्ये खूप वरच्या लेवलवर स्पर्धा जाईल। आमच्याकडून, डॉक्टरांकडून, IMA अलिबागकडून, RMA कडून या स्पर्धेतील सगळ्या स्पर्धकांना आणि क्रिकेटवीरांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। PMP चषक हे त्याच्या नियोजन आयोजनासाठी खूप फेमस आहे। लोकांना असा अनुभव येतो की ते IPL खेळतायत, ISPL खेळतायत आणि खूप प्रोफेशनली मॅच होते। त्याच्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव येतो। हे आझाद मैदान पण जे आहे कुरुळचं, ते पण अगदी टेनिस क्रिकेटसाठी योग्य असं मैदान आहे आणि ज्या पद्धतीने कमिटी आमची आयोजन करते त्याच्यामुळे जवळजवळ तब्बल रोजचे 5 ते 10 हजार लोक येतात। 2 ते 3 हजार लोक यूट्यूबवर बघत असतात। तर त्याच्यामुळे खूप प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यात आनंद हे वाटतो की स्थानिक खेळाडू त्याला प्लॅटफॉर्म मिळतोय। माझी इथे एकच इच्छा आहे, म्हणजे तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल, छत्रपती शिवाजी महाराज असले किंवा छत्रपती संभाजी महाराज असले, कशासाठी लढले? भूमिपुत्रासाठी, स्वराज्यासाठी। पण म्हणून इथल्या सगळ्या स्थानिक लोकांसाठी, मग तो स्थानिक कलाकार असेल, स्थानिक खेळाडू असेल किंवा स्थानिक गावातला माणूस असेल किंवा स्थानिक महिला असेल, त्याच्यासाठी लढणं हे आम्ही एक चळवळीतले मावळे म्हणून विचार करतो आणि शेका पक्ष आणि आम्ही सगळे मंडळी त्याच्यासाठीच प्रयत्नशील असतो। पण एक महिलांचा सामना व्हायला पाहिजे। हो, कदाचित तुम्हाला एक सरप्राईज येईल उद्या, कदाचित किंवा पुढच्या सीझन मध्ये आम्ही महिलांचा सामना घेऊ, जास्ती करून उद्याच घेऊ असं वाटतंय। शिवसत्ता टाइम्स साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।